नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शाही मस्तानी साडी कटिंग आणि शिवण बघणार आहोत. तर इथे मी ही साडी घेतलेली आहे 6 वार. तर इथे 9 वर्षाच्या मुलीची आपण साडी तयार करणार आहोत. तर साडीची उंची आहे 33 इंच आणि सीट घेर आहे 30 इंच. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे. तर अस्तरवर या ठिकाणी पूर्ण उंचीसाठी मार्किंग केलेलं आहे. सीट घेर घेतला आहे 10+2 12 इंचावर आणि इथे मार्किंग करून घेतलं सीट उंची आणि त्यानंतर बॉटमच्या साईडला आपण पावणे 7 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे. तर इथे आपण बॉटमपासून सीटपर्यंत आपण तिथे मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पदरावर उंचीच्या डबल असं इथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पुढे 8 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि वरच्या काठाकडे आपल्याला उंचीच्या डबल घ्यायचं आहे, एक्स्ट्रा घ्यायचं नाही वरच्या साईडनं. त्यानंतर असा आपल्या क्रॉसमध्ये हा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे पदराचा. त्यानंतर एक्स्ट्राची जास्तीचा जो कपडा आहे तो खालच्या साईडनं घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते चोन घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे अस्तर कट केलेलं आहे तसंच आपल्याला पुढे कटिंग करायचं आहे आणि वरच्या साईडनं आपल्याला 8 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे कपडा, कारण वरच्या साईडनं चून घेणार आहोत म्हणून जास्तीचं कापड ठेवायचं आहे वरच्या साईडनं. इथे दाखवल्याप्रमाणे खाली बॉटमला आपण मॅचिंग धागा वापरणार आहोत आणि अस्तर जे आहे ते आतल्या साईडनं आपल्याला पाऊण इंच आतमध्ये पाव इंच आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनं अशी ही चून घ्यायची आहे. तर पदराचा हा भाग जो आहे उजव्या पीसवर आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत ज्या आकारामध्ये. इथे उजव्या पायावर आहे पदराचा भाग आपण जोडून घेणार आहोत. तर इथं साडी जी उरलेली आहे पूर्ण शेवटपर्यंत तिथं आपल्याला पुढचा घेर घ्यायचा आहे. तर इथेपर्यंत आपल्याला पूर्ण उंचीपासून असं क्रॉसमध्ये इकडे 12 इंचावर आपण कटिंग करणार आहोत. 12 इंच एवढ्यासाठी की पुढे आपल्याला जो कॉर्नरला जे काही पीस उरेल इकडचा वरच्या भागाचा तर तो आपण तिथे जॉईन करणार आहोत. इथं पूर्ण उंची घेतलेली आहे 33 इंच आणि मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला असा कट करायचा आहे हा कपडा. तर एवढ्या भागात आपण पुढे जॉईन देणार आहोत. तर हा कपडा कटिंग करून झालेला आहे. आता पुढचा घेर आपण अशा प्लेट्स घेऊन तयार करणार आहोत. हे अंदाजे घेतलेलं आहे, मी काही असं कंप्लीट केलेलं नाही आहे, कारण वरती कपडा थोडासा जोडावा लागणारच आहे या ठिकाणी. त्याआधी आपण काष्ट्यासाठी मार्किंग केलेलं आहे आणि पुढचा जो पीस उरलेला आहे तो आपण वरती घेरासाठी यूज करणार आहोत. तर इथून अशी उंची घेतलेली आहे पूर्ण उंची आणि रुंदी जी आहे इकडे ती 15 इंच आहे. तर इथं 2 काष्ट्याची आपल्याला कटिंग होणार आहे. तर हा जो त्रिकोण पीस आहे त्यामध्ये आपण ब्लाऊज शिवणार आहोत. तर हा पीस इथं जोडून घ्यायचा आहे. इथे काष्टा तयार करून घेण्यासाठी आपण काष्ट्यावर ज्या आकाराचं आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे, दुसरा कपडा ठेवून त्यावर इथे मार्किंग करून हा भाग आपल्याला कट करायचा आहे.
आणि उजव्या भागामध्ये आपल्याला इथे 4 इंचावर मार्क करून राऊंड शेपमध्ये आपल्याला शेप द्यायचा या ठिकाणी आणि तेवढा भाग कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपला काष्टा कटिंग करून तयार आहे. साडी ती पूर्णपणे आपली कटिंग करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता 4 पीसमध्ये. आता पहिल्यांदा आपण खालचा जो बॉटम आहे पायाचा तो आधी शिवून घेणार आहोत. खालची आतलं जे अस्तर आहे अगदी थोडंसं खाली आतल्या साईडनं दुमडायचं आहे आणि वरची पट्टी आपल्याला सरळच ठेवायची आहे. त्यावर मॅचिंग धागा यूज करायचा आहे आणि दोन्ही साईड अशा शिवून घ्यायच्या आहेत. आणि वरची जी फ्रिल आहे ती अशा पद्धतीने जे आकारापर्यंतच आपल्याला ती पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही पायाकडचे भाग आपण शिवून घेतलेले आहेत त्या ठिकाणी. तर जे एक्स्ट्रा फॅब्रिक उरलेलं आहे चोरून घेतल्यानंतर ते आपल्याला थोडं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 2 पीस तयार झालेले आहेत आपले शिवून. त्यानंतर पुढे आपल्याला हा जो पदर आपण चोरून घेऊन ठेवलेला होता तो आपण उजव्या पायावर ज्या आकारामध्ये जोडून घेणार आहोत. तर इथे शिलाई करून झालेली आहे. त्यानंतर आता काष्टा घ्यायचा आहे. तर काष्ट्याचे हे 2 पीस आपण दोन्ही जे आकारावर ठेवून घेणार आहोत, जे की जवळ जे आकार दिसत आहेत 2 पायांच्या मध्ये समोर तिथे आपण जोडून घेणार आहोत. हे व्हिडिओ थोडासा जरा दिसायला थोडासा अडचण येते मला पण दाखवायला. तर एका हातात मोबाईल धरून मी हे दाखवलेलं आहे. तर मला हे शिवताना खूप अडचण आली कारण व्हिडिओ शूट व्यवस्थित झालेला नाही आहे. तुम्ही समजून घ्याल मला असं वाटतं. तर हे जोडण्याआधी आपण पहिल्यांदा काष्ट्याचा वरचा भाग जोडून घेणार आहोत. ज्या 2 किनारीच्या साईड आहेत ना, तिथे आपल्याला 11 इंचावर स्टिच करून घ्यायचं आहे. इथं शिवलेलं आहे हे. त्यानंतर आपण काष्ट्याचा उजवा भाग उजव्या साईडला जोडणार आहोत. जे आकारावर तर उजवा भाग हा जोडून झालेला आहे. आता इकडे दुसरा भाग मी दाखवतेय. तर डावीकडच्या जे आकारावर तो जोडायचा आहे. इथे दाखवल्याप्रमाणे हा पीस याला जोडून घ्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने जोडल्यानंतर आपण दुसरा भागही या बाजूला जोडून घेणार आहोत. आता उजव्या भागावर आपल्याला पुढचा घेर जोडून घ्यायचा आहे. त्याआधी आपण काष्ट्याची जी साईड आहे, जे बॉटमचे पायाचे बॉटम आहेत त्या बॉटमपासून आपण काष्टा जोडून घेणार आहोत. आता एका पायावर मी अशी पिन लावून घेतलेली आहे. तर दुसरी साईड मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता असा काठाला काठ जोडून घ्यायचा आहे. काठाला काठ जोडल्यानंतर वरचा जो काष्ट्याचा जो घेर आहे तो एक्स्ट्रा आहे तो त्याची आपल्याला तिथे चून घ्यायची आहे आणि ती पायावर जोडून घ्यायची आहे पायाच्या साईडला. तर इथे काष्टा आपला शिवून झालेला आहे बघू शकता दोन्ही बाजू. आता त्यानंतर
जो पुढचा घेर आहे तो आपण उजव्या पायाच्या ज्या आकारावर जोडून घेणार आहोत. तर ते मार्किंग करून घ्यायचं आहे आधी. ते मार्किंग करून झाल्यानंतर हा पीस आपल्याला इथं जोडायचा आहे. तर हा जोडलेला आहे आणि तो खालच्या बॉटमपर्यंत जॉईंट केलेला आहे. जो काठ असो काठाला काठ जोडून घेतलेला आहे. बघू शकता. इथे दाखवते मी. इथे जॉईंट केलेला आहे आपण. तर आता हा भाग आपल्याला आतल्या साईडनं दुमडून घ्यायचा आहे आणि दोन्ही पीस आपण ज्या आकारावर जोडून घेणार आहोत. जो पुढच्या घेरावर जो जे आकार येतो तो इकडचा जे आकार त्याला जोडून घ्यायचा आहे. मी दाखवते त्या पद्धतीनं. हे दोन्ही पीस एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. इथे मी पिन लावून घेतलेली आहे दोन्ही साईडला. त्यानंतर आपण इथे शिलाई घेणार आहोत. तर इथे हा भाग शिवून झालेला आहे. आता आपल्याला साडीचा पूर्ण भाग तो आत टाकून द्यायचा आहे आणि बॉटम दोन्ही साईडनं शिवून घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे बॉटमपासून सुरुवात करायचं आहे. तर कपडा पूर्ण आत घेऊन दुमडून घ्यायचा आहे आतल्या साईडनं आणि ते दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचं आहे. इथं शिवून झालेलं आहे. तर आता आपल्याला हा कपडा उलटवून घ्यायचा आहे. म्हणजे आतलं जे फॅब्रिक ते आता बाहेर घ्यायचं आहे काढून. तो कपडा सरळ करून घेतलेला आहे. तर ही झाली आहे पुढची बाजू, पुढचा घेर आणि हा काष्टा पदर. आता राहिली फक्त वरची पट्टी जे बेल्ट जोडायची. तर बेल्ट जोडण्यापूर्वी इथे मी काष्टा असा सेंटरला घेतलेला आहे आणि काष्ट्याच्या आतून जो आपला घेर होता काष्ट्याचा 15 इंचाचा तो आतल्या साईडनं अशा 3 प्लेट्स घेऊन पिन लावून घेतलेली आहे. या साईडला 2-3 प्लेट्स, त्या साईडला 2-3 प्लेट्स येतात. तर ते आपल्याला तिथे जोडून घ्यायचे आहेत. आणि पुढचा भाग जो आहे तो काठापर्यंतचा तो आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायचा आहे आणि फ्रंटला जोडून घ्यायचा आहे. तर दोन्ही पीस इथे मी जोडून घेतलेले आहेत. फ्रंटचा घेर आणि पाठीमागचा काष्टा. बघा तुम्ही ते व्यवस्थितरित्या शिवून झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर बेल्ट आपल्याला कमरेच्या माप किती आहे ते बघून तो बेल्ट तयार करायचा आहे. या ठिकाणी मी बेल्ट अस्तर लावून तयार करून ठेवलेला आहे. तर फ्रंटला आपण तिथे ती बाजू जोडून घेतलेली आहे. इथे पिन लावून घ्यायची आहे आधी आणि पाठीमागचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. पाठीमागच्या काष्ट्याकडे आपल्याला हा सेंटर जोडून घ्यायचा आहे. चारही बाजूला पिन लावून घेतली. त्यानंतर मशीनवर शिवायला घ्यायचं. आता पिन लावल्यामुळं सोपं जातं आणि कुठेही चून पडलेली नाही. अगदी परफेक्ट बसलेला आहे बेल्ट. यावेळेस थोडं साडी कटिंगचा वगैरे प्रकार दाखवताना मला स्टँड जरा थोडंसं उपलब्ध नव्हतं व्यवस्थित
आणि मशीनवर तर एवढी मोठी साडी नाही दाखवू शकत मशीनच्या स्टँडला लावून. तर थोडंसं जरा कठीण गेलं मला हे दाखवण्यासाठी. तर तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतंय. आणि पुढचा जर व्हिडिओ बनवताना मी त्यात जास्त काळजी घेईन याबाबतीत. आणि काही समजलं असेल या व्हिडिओमध्ये तर मला जरूर कमेंट करून सांगा. काही म्हणजे मला पण समजेल. इथं अशा पद्धतीने आतल्या साईडनं हा बेल्ट आपण दुमडून घेतोय. तर ही साडी ती आपली तयार झालेली आहे, बघू शकता. पाठीमागचा काष्टा, पुढचा घेर, पदर खूप व्यवस्थित झालेला आहे. तर तुम्हाला हा काष्टा कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या मुलीला मी साडी नेसून बघितलेली आहे, तर खूप व्यवस्थित आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू.